थोड्या दिवसांनी एक पांढरा टोपीवाला तेगे आणि ईश्वराकडे आला. त्याने त्या दोघांना सांगितले की संध्याकाळी सगळ्या गावकऱ्यांना घेऊन गुरुजींनी सुतकट्ट्याच्या वर नरसिंगपूरला असलेल्या केंद्रावर येण्यास सांगितले आहे. वणवा विझवल्याबद्दल गुरुजी तुमचा सत्कार करणार आहेत असे सांगून तो माणूस तिथून निघून गेला. तो गेल्यावर तेग्याने ईश्वराला सांगितले तो काही कुठल्या केंद्रावर येणार नाही. त्यामुळे संध्याकाळी ईश्वरा त्याच्या 5-6 साथीदारांना घेऊन केंद्रात गेला. नवीन लावलेली झाडे, जाळीत चरत असलेल्या पांढऱ्या विलायती कोंबड्या असे सगळे नवीन वातावरण पाहण्यात ईश्वरा गुंग झाला होता. एवढ्यात तिथल्या एका माणसाने त्या सगळ्यांना आत गुरुजींकडे नेले. जाड भिंगाचा चष्मा घातलेले, लुंगी परिधान केलेले गुरुजी कौतुकाने ईश्वराकडे बघत होते. त्यांनी ईश्वराला जवळ बोलावून त्यांच्या शेजारीच बसवले. तिथे जमलेली सगळीच माणसे ईश्वराचे कौतुक करत होती. गुरुजी ईश्वराला म्हणाले की हे केंद्र तुमचेच आहे, तुम्ही इथे येत जा. तुम्ही नवीन विचार आत्मसात केलेले, तुमचा विकास झालेला आणि आपल्या देशाचा उद्धार झालेला मला पाहायचा आहे. ईश्वराला गुरुजींचे बोलणे थोडे थोडे कळत होते. तो भारावून गेला होता. तो बेरडवाडीत परत आला तेव्हा सुद्धा त्याला समोर गुरुजीच दिसत होते. त्या दिवसापासून ईश्वरा रोज केंद्रावर जाऊ लागला. तिथे चालणारी प्रार्थना, सूतकताई, कोंबड्या, मधाच्या पेट्या हे सगळे तो लक्ष घालून पाहत होता. गुरुजींची पण त्याच्यावर खूप माया होती. ईश्वरा गावचा नाईक होता, पण त्याचे आता गावाकडे पूर्ण दुर्लक्ष होत होते. कुठलीच कामगिरी तो पार पाडत नव्हता. सतत केंद्रावर जायचा. त्याच्या ह्या वागण्यामुळे तेग्या आणि ईश्वरामध्ये सतत खटके उडू लागले होते. पण ईश्वरा काही तेग्याला जुमानत नव्हता. तो स्वतः सुद्धा केंद्रावर जायचा आणि जाताना त्याचे साथीदार सुद्धा घेऊन जायचा. एकदा तर रात्रभर तो घरी आलाच नाही. तेग्याने त्याला सकाळी आल्यावर विचारले तर त्याने सांगितले की काल 15 ऑगस्ट होता, त्यामुळे तो केंद्रावरच थांबला होता. तेग्याला काहीच समजले नाही. ईश्वरा म्हणाला, अरे आपल्यावर ज्या साहेबांचे राज्य होतं ते आपल्या देशाला परत गेले. त्याला काल 3 वर्ष पूर्ण झाली. आता आपलं सरकार आहे. पण तेग्याला तरीही ईश्वराच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता. शेवटी कपाळावर हात मारत ईश्वरा म्हणाला, अरे आपल्या सरकारचा जन्मदिवस होता. हे ऐकून तेग्या वेडासारखा हसू लागला. त्याला हसण्याचे कारण विचारताच तेग्या म्हणाला, अरे हसू नको तर काय करू, दिवस मेल्यावर घालतात, जन्मल्यावर नाही. असे म्हणून तेग्या पुन्हा हसू लागला. उत्तर न सुचल्याने ईश्वरा त्याच्याकडे बावळटासारखा पाहत होता. नेहमीप्रमाणेच लग्मा सगळ्या बायकांबरोबर पहाटेच जंगलात लाकडे तोडायला गेली होती. लग्माला दिवस जाऊन 2 महिने झाले होते. लाकडे तोडून झाल्यावर सगळ्यांनी मोळ्या बांधायला घेतल्या. इथून पुढे त्या सगळ्या या मोळ्या विकण्यासाठी हत्तीरग्याला जाणार होत्या. एवढ्यात समोरच्या झाडीतून खाकी कपडे घातलेला फॉरेस्ट गार्ड आला. त्याला पाहून सगळ्यांची भीतीने गाळण उडाली. त्याने तोडलेली लाकडे पाहून बायकांना बडबडायला सुरुवात केली. तुमची सरकारकडे तक्रारच करायला पाहिजे असे म्हणून पंचनाम्यासाठी त्याने त्या मोळ्या उचलून त्याच्या बरोबर यायला सांगितले. बायका घाबरल्या. त्यांना सोडून देण्यासाठी गयावया करू लागल्या. म्हणाल्या, या वेळेला काहीतरी घेऊन आम्हाला सोडून द्या, आम्ही पुन्हा लाकडे तोडणार नाही असे त्या बोलू लागल्या. शेवटी तो गार्ड तयार झाला. त्याने विचारले, काय देणार? बायकांनी एकत्र विचार करून ₹2.25 सगळ्यांकडून गोळा केले आणि त्याच्या हातावर ठेवले. लग्मा तिच्याकडे पैसे नसल्याने एका बाजूला उभी होती. गार्डने ते पैसे खिशात टाकले, पण त्याची नजर सारखी लग्माकडे जात होती. त्याने लग्माकडे बोट दाखवून बायकांना विचारले, हिचे काय? बायकांनी सांगितले, तिने आज पैसे नाही आणले, पण आम्ही हे ₹2.25 सगळ्यांचे मिळूनच दिले आहेत. पण गार्ड हे मानायला तयार नव्हता. तो म्हणाला, तुम्ही सगळ्या जा आता, हिला मागे राहू द्या. सगळ्यांच्या मनात भीती उतरली. एक बाई धीर करून म्हणाली, तिला एक वेळ माफ करा, तिला सोडा, तिला दिवस गेले आहेत. पण गार्डने सगळ्यांना धमकी दिली की गुपचूप इथून जा, नाहीतर आता सगळ्यांनाच घेऊन जातो. तशा घाबरून सगळ्या बायकांनी आपापल्या मोळ्या उचलल्या आणि बेरडवाडीची वाट त्या चालू लागल्या. इथे आता लग्मा एकटीच राहिली. तिचे पाय जागच्या जागी खिळले होते. ती गार्डकडे असहाय्य मुद्रेने पाहत होती. गार्ड तिचे तारुण्याने मुसमुसलेले सौंदर्य न्याहाळीत होता. तो तिच्या जवळ येऊ लागला तसे लग्माचे भीतीने हातपाय थरथरू लागले. तिला सोडून द्यावे म्हणून ती गार्डच्या पाया पडू लागली. दिवस गेल्याचेही तिने पुन्हा पुन्हा गार्डला सांगितले, पण शेवटी व्हायचे तेच झाले. गार्डने तिला जवळ ओढले आणि दुसऱ्याच क्षणी एक असहाय्य किंकाळी रानावर उठली. इथे बाकीच्या बायका बेरडवाडीत पोहोचल्या आणि थेट तेग्याच्या घरासमोर जाऊन उभ्या राहिल्या. तेग्या तिथेच चिली मोडत बसला होता. बायकांनी ईश्वरा कुठे आहे म्हणून तेग्याला विचारले. असेल इथेच कुठेतरी असे उत्तर देत लग्मा कुठे दिसत नाही म्हणून त्याने तिची चौकशी केली. तेव्हा बायकांनी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला.
तेग्या ताडकन उभा राहिला. लग्माला एकटीला सोडून आल्या म्हणून बायकांना त्याने शिव्या घातल्या आणि घरात कुऱ्हाड घेण्यासाठी गेला. एवढ्यात ईश्वरा तिथे आला. त्याला घडलेला प्रकार समजला. तेग्या जंगलात निघाल्याचे पाहून ईश्वरा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. तेग्या म्हणाला, तुला तुझ्या बायकोच्या अब्रूची पर्वा नसेल, पण मला माझ्या सुनेच्या अब्रूची पर्वा आहे. तुम्ही अशाच पांढऱ्या टोप्या घालून आणि हातात बांगड्या घालून बसा, पण मला नाही जमणार ते. तेग्याचे आणि ईश्वराचे तिथेच भांडण सुरू झाले. रागाच्या भरात कोणाचा तरी खून करेल म्हणून ईश्वराने तेग्याला घरात ढकलून बाहेरून कडी लावून घेतली. तेग्या दार ठोठावत ईश्वराला शिव्या देऊ लागला, पण ईश्वराने काही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. ईश्वरा डोक्याला हात लावून बसला होता. एवढ्यात समोरून लग्मा धावत धावत घरी आली. तिचे केस कुंकू विस्कटले होते. ती येताच दारात कोसळली आणि हुंदके देऊन रडू लागली. ईश्वराने दार उघडले तसं तेग्या बाहेर आला आणि कोणाकडेही न बघता तडक जंगलामध्ये जायला निघाला. त्याला अडवण्याची हिंमत कोणी करू शकले नाही. ईश्वराला काही सुचत नव्हते. तो केंद्राच्या दिशेने धावत सुटला. केंद्रात पोहोचताच तो तडक गुरुजींकडे गेला. गुरुजी सूतकताई संपूर्ण मनन करत बसले होते. ईश्वराला पाहून ते म्हणाले, ईश्वरा, आज तू प्रार्थना चुकवलीस, सूतकताई चुकवलीस, हे बरे नाही केलेस. आज तू वेळेवर आला नाहीस, हे वागणे चुकीचे आहे. यावर ईश्वराने गुरुजींना लग्माला लाकडे तोडायला गेली असताना गार्डने तिची अब्रू लुटल्याचे सांगितले. गुरुजींना वाईट वाटले. ईश्वराने तेग्या कुऱ्हाड घेऊन त्या गार्डला मारायला निघाला होता, पण त्याने कसे त्याला थांबवले हे सुद्धा सांगितले. हे ऐकून गुरुजींना आनंद झाला. त्यांनी ईश्वराला मिठी मारली. ते म्हणाले, 4 वर्षाच्या अथक परिश्रमाचे आज चीज झाले. आज बापू असते तर त्यांना मी तारेने कळवले असते, असे ते म्हणाले. ईश्वराला काहीच समजत नव्हते. मग तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांकडे बघून गुरुजी म्हणाले, हा बेरड आहे. खरं तर बदला घेण्याची याची वृत्ती असते, पण त्याच वृत्तीत केवढा फरक पडला आहे. आज हे बघून मी धन्य झालोय, असे म्हणून गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी ईश्वराला त्या गार्डबद्दल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. ईश्वरा घरी परतला. लग्मा अजूनही रडत होती. बायका तिला समजावत होत्या. ईश्वरा लग्माला बडबडायला लागला. म्हणाला, आता तो तिला नांदवणार नाही. तिने तिच्या माहेरी निघून जावे. एवढे बोलून तो बाहेर निघून गेला. तेग्याला घरी यायला संध्याकाळ झाली. त्याचे पांढरे केस विस्कटलेले होते. डोळे लाल झाले होते. घराजवळ पोहोचताच त्याच्या कानावर आरडाओरडा आला. लग्मा रडत होती आणि ईश्वरा तिच्या आई वडिलांना सांगत होता की आता ती बाटली आहे, त्यामुळे तो तिला नांदवणार नाही. तेग्याचे हात थरारले. काही कळायच्या आतच तेग्याची 5ही बोटे ईश्वराच्या गालावर उमटली. तो ईश्वराला बडबडू लागला. म्हणाला, एवढेच होते तर मगाशी हातात बांगड्या भरून बसलास तेव्हा लाज नाही वाटली? तेव्हाच कुऱ्हाड घेऊन तू जायला पाहिजे होतेस. दिवस गेलेले असताना तिला बाहेर काढायचे म्हणतोयस. तुला नांदवायचं नसेल तर नको नांदवूस. मी माझी पोरगी समजून तिला सांभाळेन, पण तिच्या केसाला जरी धक्का लागला तर बघ. ईश्वरा तेग्याचे ते रूप बघून तिथून निघून गेला. तेग्याने लग्माच्या आईवडिलांना सुद्धा समजावले, पण असहाय्यपणे रडणाऱ्या लग्माकडे बघताच त्याच्या पायातले बळ गेले. त्याने लग्माला जवळ घेतले आणि समजावू लागला की ईश्वरा कुठेही जाणार नाही. तुझी यात काहीही चूक नाहीये आणि मी जिवंत असेपर्यंत तू काही काळजी करू नकोस. आता तेग्या आणि लग्मा दोघेही रडत होते. त्या दिवसापासून तेग्या पूर्णपणे खंगला. त्याचे कशातच मन रमत नव्हते. सकाळी उठून तो गुरे घेऊन रानात जायचा. तिथे आजूबाजूचे घनदाट रान पाहताना त्याचे मन आनंदून जायचे, पण पुन्हा घरी आल्यावर तो उदास व्हायचा. कोणाशी बोलायचा नाही. तासन तास कसला तरी नुसता विचार करत बसलेला असायचा. लग्माला मुलगा झाल्यावर मात्र त्याला जरा बरे वाटू लागले होते. घरी असला की तो त्या मुलाबरोबर म्हणजेच सिद्धाबरोबर खेळत बसायचा. त्याचे मन रमू लागले होते. एके दिवशी तेग्या असाच सिद्धाला खेळवत बसला असताना पांढरे कपडे घातलेला ईश्वरा बाहेर आला आणि त्याने तेग्याला आज कुठेही बाहेर जाऊ नकोस, आज मास्तर आणि गुरुजी सगळ्यांना भेटायला येणार असल्याचे त्याने सांगितले. ईश्वराने काही मुलांना मदतीला घेऊन घरासमोरची जागा साफ करून घेतली आणि त्यावर 5-6 कांबळी अंथरली. थोड्या वेळाने गुरुजी आणि अजून 5-6 खाकी कपडे घातलेली माणसे तेग्याच्या घरासमोर आली. ईश्वराने त्यांचे स्वागत केले. गुरुजी कट्ट्यावर बसल्यावर ईश्वराने त्यांची तेग्याशी ओळख करून दिली. गुरुजींनी तेग्याकडे ईश्वराचे खूप कौतुक केले. आता सगळे गावकरी जमा झाले होते. सगळ्यांना उद्देशून गुरुजी बोलू लागले. सरकारने तुमच्यासाठीच केंद्र उघडले आहे, सोसायटी काढली आहे, औषध पाण्याची व्यवस्था केली आहे, शाळा काढली आहे. ह्या सगळ्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे तुमचीच प्रगती होणार आहे. सरकारने कामधंदा सुरू केला आहे, त्यासाठी तुम्हाला रुपया मजुरी सुद्धा मिळणार आहे. हे ऐकून तरुण पोरे हरकली. गुरुजी जाताच सगळी तरुण मुले ईश्वराभोवती जमा झाली. तेग्या मात्र काहीच न बोलता रानात निघून गेला.
त्या दिवसापासून बेरडवाडी बदलू लागली. रोज तरणी ताठी मुले जंगलाची तोडप करायला जात होती. जंगल उघडे बोडके होऊ लागले होते. रात्री कोळशाच्या भट्ट्या भडकू लागल्या होत्या. मजुरी भरपूर मिळत होती. बायकांनी सुद्धा आता जंगलात जाणे बंद केले होते. त्यांच्या अंगावर आता सोने चकाकू लागले होते. बेरडवाडीत दारूचा सुकाळ सुरू झाला होता. तेग्याला हे सगळे बघवत नव्हते. तो आता बराच वेळ काळूकडे जाऊन बसू लागला. काळूला सुद्धा हे सगळे पटत नव्हते. ते दोघे या विषयावर बोलत बसायचे. पण आता आपले दिवस संपले. आपण आता काहीही करू शकत नाही हे लक्षात येताच दोघेही हताश होऊ लागले. त्या दोघांचाही जीव आता इथे रमेनासा झाला होता. एके दिवशी काळू तेग्याला म्हणाला, आपण थोडे दिवस बम्मनट्टीला पाहुण्यांकडे जाऊन राहूयात. तेग्याला सुद्धा ते पटले. त्या रात्री तेग्याने ईश्वराकडे बम्मनट्टीला जाण्यासाठी 21 रुपये मागितले. तेव्हा ईश्वरा तेग्याला म्हणाला, त्याने तेग्यासाठी लाकडाच्या मुळ्यांची राखण करण्याची नोकरी बघितली आहे. 15 रुपये त्याला मिळतील असे त्याने सांगितले. पण आपण उभ्या आयुष्यात कधी नोकरी केली नाही आणि यापुढेही करणार नाही असे तेग्याने त्याला सांगितले. ईश्वरा काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जायच्या आधी त्याने तेग्यासमोर पैसे टाकले आणि तो रानात निघून गेला. त्याच दुपारी तेग्या सुद्धा काळूबरोबर बम्मनट्टीला तो पुन्हा कधी येणार हे कोणालाही न सांगता निघून गेला. देशाला स्वातंत्र्य मिळून आता 4 वर्ष पूर्ण झाली होती. बेरडवाडीचे सगळे रस्ते साफसूफ केले होते. हलगीच्या आवाजात बेरडवाडी घुमत होती. दारांवर आंब्याची तोरणे लावली होती. खाकी हाफ पॅन्ट, आखूड भायांचा शर्ट, डोक्यावर कलती, गांधी टोपी घातलेल्या ईश्वराला राखणदाराची नवी नोकरी मिळाली होती, ज्यात त्याला महिन्याला 20 रुपये मिळणार होते. आणि आजच तब्बल 2 महिन्यांनी तेग्या सुद्धा बम्मनट्टीहून परत आला होता. गावातले ते सगळे वातावरण पाहून तेग्याने ईश्वराला विचारले की आज काही कुठला सण आहे का? यावर ईश्वराने सांगितले की तो गावातून गेल्यावर गावातली तोडपी पगारवाढीसाठी संपावर गेली होती आणि कालच सरकारने आमचं म्हणणं ऐकलं आणि 1 रुपयावरून आता 1.5 रुपया मजुरी केली. यासाठी केंद्रातल्या मास्तरांनी खूप खटपट केल्याचे ईश्वराने तेग्याला सांगितले. त्याच संध्याकाळी 2 जीप भरून माणसे गावात आली. त्यात सर्वोदय केंद्रातले मास्तर सुद्धा होते. ईश्वराने सर्वांची देवळात सोय केली होती. सगळा गाव तिथे जमला होता, कारण आज मास्तरांच्या हातून विहिरीचे काम सुरू होणार होते. पाहुणे आल्यानंतर भाषणे वगैरे झाल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते 2-2 कुदळी मारून विहिरीच्या कामाला सुरुवात झाली. नंतर मास्तरांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त गावाला एक राष्ट्रध्वज भेट म्हणून दिला. ईश्वराने तो गावाच्या वतीने स्वीकारला. सगळे गाव ईश्वराकडे कौतुकाने बघत होते. नंतर रात्री समारंभासाठी केंद्रावर येण्याचे सर्वांना निमंत्रण देऊन मास्तर आणि इतर पाहुणे निघून गेले. सगळ्यांच्या तोंडून ईश्वराचे कौतुक ऐकून तेग्याला सुद्धा बरे वाटत होते. ईश्वरा तरुण मुलांना सांगत होता, यावर्षी विहीर बांधायची आणि पुढच्या वर्षी रस्ते. गावात आता तोडप सुरू झाली की गावावर पैशांचा पाऊस पडेल. तरुण मुले भारावून ईश्वराचे सगळे ऐकत होती, पण म्हातारी माणसे गप्प होती. ईश्वराने तेग्याला काही बोलत का नाही ते विचारले. तेग्या म्हणाला, आपण बेरड आहोत. आपण आपल्या कुऱ्हाडीसाठी सुद्धा कधी आपल्या जंगलातले लाकूड तोडले नाही आणि तुम्ही मात्र सगळे जंगल तोडायला निघालात. उद्या जंगले बोडकी झाल्यावर काय खाणार? ईश्वराने तेग्याला सांगितले की ते आता जे काही करत आहे त्यातच गावाचे भले आहे. दिवस मावळत आला होता. तेग्या गुरे घेऊन घरी आला आणि त्याने लग्माला त्यांना बांधायला सांगितले. घरात गुरांसाठी चारा नसल्याचे लग्माने सांगितले. तेव्हा तेग्या संतापला. त्याने ईश्वरा कुठे असल्याचे विचारले. तेव्हा दुपारपासूनच ईश्वरा कुठे गेला आहे तो अजून आला नसल्याचे लग्माने सांगितले. तेग्या ईश्वराला शिव्या देत देत गवत आणण्यासाठी विळा घेऊन निघाला. जंगलाच्या कडेवर असलेल्या कुरणाजवळ तो गेला आणि अंधार पडण्याची वाट पाहू लागला. तिथून त्याला बेरडवाडी, सर्वोदय केंद्र, त्याला लागूनच असलेला सुतकट्ट्याच्या बारीचा पट्टा दिसत होता. पूर्वीच्या काळची ती जंगले, ते छापे, चंद्रोजी नागीसारखी जीवाभावाची माणसे, हे सगळे काही आठवून तेग्याचा जीव कासावीस झाला. त्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. कितीतरी वेळ तेग्या तसाच बसून राहिला होता. या आठवणीतून तेग्या बाहेर आला तेव्हा अंधार झाला होता. त्याने भराभर कोणीही आजूबाजूला नसल्याचे बघत गवत कापले आणि भारा बांधला. तो भारा उचलून घेणार एवढ्यात त्याला बंदुकीचा आवाज आला आणि बाजूने एक जखमी झालेले चितळ पळत गेल्याचे त्याने बघितले. फॉरेस्ट गार्डनेच त्याच्यावर गोळी झाडल्याचे तेग्याच्या लक्षात आले. तो गार्ड आता त्या चितळाच्या मागावर इथे येऊ शकतो हे लक्षात येताच तेग्या गडबडीने तो भारा डोक्यावर घेऊन बेरडवाडीकडे पळत सुटला. घरी पोचेपर्यंत त्याला धाप लागली होती. त्याने भारा कट्ट्यावर टाकला. एवढ्यात घाबरलेली लग्मा कुठून तरी धावत तेग्याकडे आली.
आणि तिने रडत रडत पोलीस ईश्वराला पकडण्यासाठी गावात आले होते आणि आता ते त्याला शोधण्यासाठी जंगलात गेल्याचे सांगितले. तेग्याला काहीच समजत नव्हते. त्याने तिला विचारले की पोलीस ईश्वराच्या मागावर का आहेत, काय केले त्याने. तेव्हा जंगलात ईश्वराने दारूची भट्टी घातली असल्याचे तिने सांगितले. ही गोष्ट ईश्वरा आणि लग्माने तेग्यापासून लपवली होती. ईश्वराला दारू पिण्याचा नाद आहे हे तेग्याला माहीत होते, पण तो दारूचा धंदा पण करत असेल यावर त्याचा अजून विश्वास बसत नव्हता. केंद्रात ईश्वरा नोकरी करत आहे एवढेच त्याला माहीत होते. लग्माने सांगितलेल्या जागेवर तेग्या गडबडीने जाऊ लागला. त्या जागेजवळ पोहोचताच त्याच्या कानावर ईश्वराचा गाणे गायचा आवाज आला. तेग्याच्या मनातली भीती जाऊन त्याला आता राग आला होता. तेग्या त्या जाळीतून आत घुसला. तेग्याला तिथे पाहताच ईश्वराची बोबडीच वळली. करवंदीच्या जाळीने वेढलेल्या त्या जागेत ईश्वराने दारूची भट्टी लावली होती. दगडाच्या चुलीवर शेणाने लिंपलेली 2 दारूची भांडी ठेवली होती. ईश्वरा चुलीजवळ बसून दारू पित होता. ते पाहून तेग्याने ईश्वराला शिव्या द्यायला आणि मारायला सुरुवात केली. ईश्वरा झोकांडा देत तेग्याचा मार चुकवायचा प्रयत्न करत होता. तेग्याने त्याच्या मागावर पोलीस असल्याचे त्याला सांगितले. ते ऐकून ईश्वरा घाबरला. तेग्याने त्याला तिथून निघून जायला सांगितले. म्हणाला, इथले सगळे निस्तरून मी येतो. बापाच्या नजरेला नजर न देता ईश्वरा तिथून निघून गेला. ईश्वरा जाताच तेग्याने दगडाने त्या दारूचे भांडे फोडून टाकले. तसे त्यातली दारू चुलीवर पडून चूल विझली. पण सगळीकडे त्याचा आंबट उग्रवास पसरला. तो दुसरे गाडगे सुद्धा फोडणार इतक्यात त्याच्या तोंडावर कसला तरी उजेड पडला. थांब असे शब्द त्याच्या कानावर आले. तेग्याच्या हातातले भांडे भीतीने सुटले आणि जमिनीवर आदळून फुटले. सर्वत्र एकच दारूचा भपकारा दरवळला. इतक्यात कोणीतरी पकडा त्याला असे ओरडले. तेग्या दिसेल त्या वाटेने पळू लागला. पण थकलेल्या तेग्याला जोरात पळता येईना. त्याच्या पाठीवर बसलेल्या वाराने तो कळवळून खाली पडला. 4-5 पोलीस त्याच्या भोवती गोळा झाले होते. त्यातल्या एकाने तेग्याला ओळखले. त्याने त्याच्या साहेबाला सांगितले की हाच तो तेग्या बेरड आहे जो खुनाच्या आरोपात तुरुंगात जाऊन आला आहे. खून, दरोडे असे अनेक गुन्हे याच्या नावावर आहेत. इतके वय झाले तरी अजून असले धंदे सुटत नाहीत आणि आता दारूची भट्टी सुद्धा लावली असे बोलून फौजदाराने तेग्याला मारायला सुरुवात केली. तेग्याने हे सगळे तो पोटासाठी करतोय असे सांगून त्याला सोडण्यासाठी फौजदाराचे पाय पकडले. पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी तेग्याला फरफटत गावात आणले. सगळे गाव चावडीजवळ जमले होते. तेग्याला बेड्या घातल्या होत्या. त्याचे अंग ठिकठिकाणी खरचटले होते. त्याची ही अवस्था पाहून ईश्वरा जमलेल्या गर्दीतून पळत आला आणि तेग्याला मिठी मारून रडू लागला. तेग्याने ईश्वराला दारूचा धंदा चांगला नाही, दुसरे काही पण कर, पण हे करू नकोस असे समजावले. त्याने ईश्वराला लग्मा आणि सिद्धाची काळजी घ्यायला सांगितली. स्वतः असली कामे करून पोराला उपदेश करतोय हे बघून पोलीस हसू लागले. सगळा गाव शांत होता. लग्मा रडत होती. तेग्याला घेऊन पोलीस जाऊ लागले. सगळा गाव ते दृश्य पाहत होता. ईश्वरा सुन्न होऊन जागच्या जागी उभा होता. 3 महिन्यांनी तेग्या तुरुंगातून सुटला. बारीतल्या वाटेने तो येऊ लागला. 3च महिने उलटले होते, पण कितीतरी बदल झालेला त्याला दिसत होता. रस्ता डांबरीकरणाचे काम ठिकठिकाणी चालू होते. पाठीला बाक आलेल्या तेग्याच्या पायात आता जोर राहिला नव्हता. कधी काळी हिरवेगार असलेले जंगलांचे ते उतार आता उघडे बोडके झालेले पाहून तेग्याने एक दीर्घ उसासा सोडला. काही ठिकाणी अजूनही तोडप झाली नव्हती. तो भाग त्याला पूर्वीच्या दिवसांची आठवण करून देत होता. तो भूतराम हट्टीच्या हॉटेलजवळ पोहोचताच त्याला तिथे खूप गर्दी दिसू लागली. बहुतेक सगळी तरणी-ताठी मुले आणि बायका लाकडाच्या पेट्या, भांड्यांनी भरलेली पोती घेऊन तिथे उभे असलेले त्याला दिसले. एवढ्यात तेग्याला त्याच्याच बरोबरीचा बेरडवाडीचा तुकाराम त्याच्या बायको, मुलगा आणि सुनेबरोबर तिथे आलेला दिसला. तेग्या त्याच्या जवळ जाताच तुकाराम त्याच्या गळ्यात पडून जोराने रडू लागला. तेग्याला काहीच समजत नव्हते. त्याने हा सगळा काय प्रकार आहे, सगळे कुठे चालले आहेत असे विचारले. तुकाराम सांगू लागला की त्याचा मुलगा आणि सून जोरड्याला खाणीमध्ये काम करण्यासाठी जात आहेत. तेग्याने का म्हणून विचारताच तुकाराम सांगू लागला की आता गावात काहीच रोजगार राहिला नाही, धंदे राहिले नाहीत, तोडप सुद्धा बंद झाली. तेग्याने त्यांना गावाला परत येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला तुकारामकडून कळले की गावातली अर्ध्याच्या वर मुले गाव सोडून कधीच निघून गेली आहेत. एवढ्यात तिथे एसटी आली. तुकारामची सून आणि मुलगा गाडीत चढले. गाडी सुरू झाली तशी तुकारामची बायको ऊर बडवून घेऊ लागली. तुकाराम तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तेग्याला ते पाहत नव्हते. तो एकटाच तिथून गावाकडे जायला निघाला. त्याला आता बेरडवाडी दिसू लागली होती, पण गावात संध्याकाळी असणारी काहीच हालचाल दिसत नव्हती.
पोरांचा गोंधळ, बायकांचे भांडण, गुरांची वर्दळ काही दिसत नव्हते. सगळीकडे नुसती सामसूम. तेग्याच्या मनात अनेक विचार येऊन थरकाप उठला होता. तेग्या घरी पोहोचला तसे त्याला पाहून लग्माचे मन हरकले. तिने त्याला चूळ भरायला तांब्यावर पाणी दिले. एवढ्यात डोक्यावर गांधी टोपी, अंगात नेहरू शर्ट व खाकी हाफ पॅन्ट घातलेला ईश्वरा सुद्धा केंद्रावरून आला. ईश्वराला तेग्या खूप थकल्यासारखा वाटला. तेग्याने ईश्वराकडे काळूची चौकशी केली. तेव्हा ईश्वराने काळूला बरे नसल्याचे, सारखा ताप येऊन तो झोपूनच असल्याचे सांगितले. तेग्या तसाच काळूच्या घरी जायला निघाला. काळू त्याच्या घरात आतल्या खोलीत एका कोपऱ्यात घोंगडे पांघरून झोपला होता. तेग्याने जाऊन काळूला मिठी मारली तसे त्याला काळूचे अंग तापल्याचे जाणवले. तेग्याने काळूला केंद्रातून औषध का घेतले नाही म्हणून विचारले. तेव्हा काळू म्हणाला, त्या केंद्राने सगळ्या गावाची वाट लावली आहे. गावात एक सुद्धा मूल राहीनासे झाले आहे. तेग्या आणि काळू दारू पिता पिता गप्पा मारू लागले. काळू म्हणाला, त्याने खूप प्रयत्न केला सगळ्यांना थांबवण्याचा, पण इथे राहून खायचे काय हा प्रश्न होता. त्यामुळे सगळे गाव सोडून जायला लागले आहेत. इतक्यात ईश्वरा तेग्याला जेवायला बोलवण्यासाठी तिथे आला. तेग्याला दारू पिताना बघून ईश्वरा भडकला आणि बडबडू लागला. त्याचे बोलणे ऐकून काळू संतापला. तेग्याला म्हणाला, पांढरी टोपी घालून ईश्वराला शिंगे फुटली आहेत. तेग्याने काळूला गप्प करण्याचा प्रयत्न केला, पण काळू काही गप्प बसला नाही. त्याने तेग्याला सांगितले की ईश्वरा अजूनही दारूच्या भट्ट्या काढतोय. भट्टी काढणारा पण हाच आणि दारू पिऊ नका सांगणारा पण हाच. ते ऐकून ईश्वराचा चेहरा पडला. तो तिथून निघून गेला. तेग्या सुद्धा ईश्वराच्या पाठोपाठ बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी तेग्या गावात चक्कर मारून आला. गावातल्या बऱ्याच घरांना कुलूप लागले होते. जे गावात अजून होते ते लोक तेग्याशी तुसडेपणाने बोलले होते. तेग्याची अस्वस्थता वाढत होती. तो घरी येऊन कट्ट्यावर बसला. इतक्यात सिद्धा खेळता खेळता जमिनीवर लोळू लागला आणि रडू लागला. तेग्याने गडबडून सिद्धाला जवळ घेतले. तेव्हा त्याला सिद्धाच्या डाव्या गालावर सूज दिसली. लग्मा सुद्धा सिद्धाचा आवाज ऐकून बाहेर आली होती. मधमाशी चावली असेल असे म्हणत तिने खांबाला टेकवून ठेवलेल्या मधाच्या पेटीकडे बघितले. तेग्याने पेटीबद्दल विचारताच ईश्वराने ती केंद्रातून आणल्याचे लग्माने सांगितले. एवढ्यात ईश्वरा तिथे आला. त्याने मध गोळा करून विकण्याचा धंदा सुरू केल्याचे सांगितले. तेग्या बडबडू लागला. जंगले तोडली नसती तर अशा मधाच्या पेट्या घरात आणून ठेवण्याची वेळच आली नसती, असे तो बोलू लागला. लग्माने तोपर्यंत सिद्धाच्या सुजलेल्या भागावर तिळाचे तेल लावून त्याला शाळेत पाठवून दिले होते. सिद्धा गेल्यावर ईश्वराने तेग्याला पुन्हा एकदा नोकरी करणार का म्हणून विचारले. म्हणाला, नुसती बसून करायची नोकरी आहे, घराला पण थोडी मदत होईल. तेग्याने स्पष्ट नकार देत ईश्वराला विचारले की तुझी आहे ना नोकरी आणि धंदे पण करतोयस, मग काय गरज आहे पैशांची? यावर चिडून ईश्वरा म्हणाला, हो करतो मी दारूचा धंदा, तुझं काय जातंय? तेग्या म्हणाला, माझं काही जात नाही, पण आता काही झालं तर मी तुरुंगात जाणार नाही. ईश्वरा म्हणाला, मी माझं निस्तरीन. आता तेग्या भडकला. म्हणाला, तू काय निस्तरतोयस ते मी बघितलंय. गावचा नाईक आहेस तू. गावात धंदे काढले होतेस, त्याचे काय झाले? सगळे गाव सोडून जायला लागले आहेत. गावाला जन्मभर पुरतील असे धंदे द्यायचे जमत नव्हते तर धंदे काढले कशाला? ईश्वरा तेग्याला म्हणाला, विचार न करता बोलू नकोस. सरकारने आमच्यासाठी खूप केलं. शाळा काढल्या तर मुलं शाळेत जायला मागत नव्हती. जंगलातली कामे दिली, फुकट चरखे वाटले, पण एकाही गोष्टीचा फायदा कोणी करून घेतला नाही. सगळ्यांनी चरखे मोडून फेकून दिले. यावर तू तरी किती चरखा फिरवलास? असे तेग्याने विचारले. ईश्वरा चरकला. म्हणाला, मी काही उनाडक्या करत नाही, मला नोकरी आहे. तेग्या म्हणाला, स्वतः पुरता विचार केलास, स्वतःची नोकरी सांभाळलीस आणि गावाला मात्र मोकळं केलंस. असं वागून स्वतःला गावाचं नाईक म्हणून घेताना तुला लाज वाटायला हवी होती. ईश्वराला बडबडून तेग्या काळूकडे जायला निघाला. काळूला अजूनही बरे वाटत नव्हते. त्या दोघांचा पुन्हा गावाचा विषय सुरू झाला. 1 वर्षानंतर गावात एक तरी माणूस राहील का याची त्यांना शंका वाटत होती. पण काहीही झाले तरी आपण दोघांनी मात्र हे गाव सोडायचे नाही असे दोघांनी ठरवले. काळूकडून निघून तेग्या घरी जायला निघाला तेव्हा एका घरातून त्याला रडण्याचा आवाज ऐकू आला. तिथे 5-6 माणसे जमली होती. तेग्याला त्यांच्याकडून कळले की त्या घरात राहणाऱ्या यल्लाचा मुलगा पण जोरड्याला खाणीत काम करण्यासाठी गाव सोडून निघाला आहे. हे ऐकताच तेग्याने मान खाली घालून घराची वाट धरली. घरी येऊन तेग्या कट्ट्यावर कितीतरी वेळ नुसताच कसला तरी विचार करत बसला होता. एवढ्यात यल्ला तिथे आला. त्याचे डोळे रडून रडून लाल भडक झाले होते. यल्ला तेग्याला म्हणाला, तेग्यादा, तुझ्यावर सुद्धा एक दिवस ही वेळ येणार आहे. तुझ्या मुलाला आणि सुनेला सुद्धा एक दिवस जोरड्याला निघून जावं लागणार आणि मग या घरात तू एकटा राहणार भूतासारखा. असे बोलून मोठमोठ्याने हसत
काहीतरी बडबडत यल्लप्पा निघून गेला. तेग्याच्या अंगावर एकदम काटा उभा राहिला. तो ताडकन उठला आणि त्याने गावाबाहेरची वाट धरली. त्याच्या पायातली शक्ती नाहीशी झाली होती. त्याचे सगळे अंग थरथर कापत होते. जिथे नागीला पुरले होते तिथे तो जाऊन बसला आणि हुंदके देऊन रडू लागला. नागी, आता मी काय करू, आता काय करू असे पुटपुटू लागला. तेग्या जागा झाला तेव्हा संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली होती. तो गुरे घेऊन गावाकडे निघाला. रानाचा उतार उतरू लागला तसा त्याला गावच्या रस्त्यावरून 2 गाड्या आणि त्यांच्या पाठोपाठ 5-6 माणसे जाताना दिसली. त्याने तिथल्या गुराख्यांना त्याची गुरे घेऊन घरी जाण्यास सांगितले आणि तो मधल्या वाटेने गाड्यांच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात त्याने गाड्यांना गाठले. तेग्याला पाहताच पुढच्या गाडीवानाने कासरा ओढला. गाड्या थांबल्या. पुढच्या गाडीत दुर्गा, फकीरा आणि बायका बसल्या होत्या आणि मागे दासा, बाळा, कंकना ही मंडळी होती. ते सगळे जोरड्याला खाणीवर काम करण्यासाठी गाव सोडून निघाल्याचे तेग्याला कळले. तेग्या त्यांना म्हणाला, तुमच्यासारखी तरणी ताठी मुले गाव सोडून गेली तर गावात कोण राहणार? यावर तू आणि ईश्वरा राहाल असे फकीरा तुटकपणे बोलला. तेग्याने हात जोडून सगळ्यांना गाव सोडून न जाण्याची विनंती केली. म्हणाला, आपण काहीतरी करू. यावर तुझे ऐकले तर सगळेच उपाशी मरतील असे कंकणा म्हणाला. आणि मग शेवटची पण गाडी निघून जाईल असे सांगून ते सगळे तिथून निघून गेले. गाड्या दिसेनाशा होताच तेग्या मान खाली टाकून काठी टेकत टेकत वाट चालू लागला. दिवस मावळला होता. तेग्या घरापुढच्या खांबाला टेकून पेंगत होता. त्याच्या चेहऱ्यावर सुरकू त्यांनी जाळे विणले होते. ईश्वर अजून केंद्रावरून आला नव्हता. एवढ्यात सिद्धा आला आणि आज्जा म्हणत तेग्याच्या गळ्यात पडला. तेग्या दचकून जागा झाला, पण सिद्धाला बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. त्याने सिद्धाला विचारले, इतका वेळ कुठे होतास? सिद्धा म्हणाला, शाळेत. तेग्या म्हणाला, अरे तू 1 वेडा आणि तुझा बाप 7 वेडा. लिहिणं वाचणं ही काय बेरडाची कामे आहेत का? ब्राह्मणाने लढाईवर जाणे आणि बेरडाने लिहिणे वाचणे हे कधीच जमू शकत नाही. हे बोलणे केंद्रातून आलेल्या ईश्वराच्या कानावर पडले. तो लगेच तेग्याला म्हणाला, मग काय बेरडांनी दरोडेच घालत बसायचे का? नको ते सिद्धाला शिकवू नकोस. निदान आमची मुले तरी शाणी होऊ देत. सिद्धा गपचूप त्याच्या आज्याकडे बघत आत उठून गेला. तेग्याच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले. तो तसाच उठला आणि थरथरत्या पावलांनी घराबाहेर पडला. एका घराबाहेर शेकोटी पेटवली होती. तिथे काळू, तुकाराम असे 2-3 म्हातारे शेकत बसले होते. तेग्या सुद्धा येऊन तिथे बसला. पण तो तिथे येताच त्या सगळ्यांनी आपली तोंडे दुसरीकडे वळवली. काळू, तुकारामने असे केलेले पाहून तेग्याला वाईट वाटले, पण त्याने तिकडे लक्ष दिले नाही. तो तिथेच अंग शेकत बसून राहिला. कोणी काहीच बोलत नव्हते. ती शांतता तेग्याला अस्वस्थ करत होती. शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून तेग्याने तुकारामला त्याच्या मुलाने सुनेविषयी विचारले. तसा तुकाराम रागात तिथून उठला आणि जमिनीवर पचकन थुंकून घरात निघून गेला. तेग्याला तुकारामच्या या वागण्याचा अर्थ समजला नाही. त्याने काळूला विचारले. काळू म्हणाला, त्याचा मुलगा आणि सून जोरड्याला खाणीवर काम करायला गेली होती. तेव्हा तिथे काय झाले काही कळलंच नाही. 4 दिवस दोघांच्याही अंगात ताप भरला आणि त्यातच ते दोघे पण गेले. हे ऐकून तेग्याला वाईट वाटले. तो म्हणाला, कुठल्या जन्माचे पाप असेल काही माहीत. यावर काळू म्हणाला, त्यांचे पाप नाही, हे तुझ्या मुलाचे, ईश्वराची पाप आहेत. तेग्याने काळूला विचारले, असं काय केलंय माझ्या मुलाने? जेव्हा बघावं तेव्हा त्याला सगळी नावं ठेवत असता. काळू म्हणाला, काय करायचं ठेवलंय त्याने? त्याच्यामुळे सगळं गाव स्मशान झाले. आता आपण म्हाताऱ्यांनी इथेच मरायचं आणि तरणी-ताठी मुले देशोधडीला लागून दुसरीकडे जाऊन मरायची. तुझ्या मुलाने गावाला भरीला घालून तोडपीला गाव तयार केलं. नको नको ते गावाला शिकवलं आणि आता जेव्हा गाव ओसाड पडला आहे तेव्हा तुझा मुलगा कुठे आहे? स्वतःची नोकरी फक्त त्याने सांभाळली आणि गावाला मात्र मरायला सोडून दिलं. तेग्यादा, तुझ्यासाठी सगळा गाव गप्प आहे, नाहीतर केव्हाच ईश्वराला सगळ्यांनी मिळून संपवला असता. तेग्याला पुढचे बोलणे ऐकवेना. तो तिथून घरी जायला निघाला. त्याच्या पायातले त्राणच निघून गेले होते. रात्रीचे जेवण झाल्यावर घरासमोरच्या शेकोटीसमोर तेग्या एकटाच शेकत बसला होता. सगळे गाव शांत होते. बराच वेळ तेग्या गुडघ्यावर मान ठेवून शेकोटी निरखीत बसला होता. वेगवेगळ्या विचारांनी त्याची अस्वस्थता वाढत होती. शेवटी अंग ताणून तो शेकोटी शेजारी पडला. त्याला झोप काही येत नव्हती. बरीच रात्र होईपर्यंत तो आकाशातल्या चांदण्या पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत होता. त्याला आता रात्रीचे किंवा थंडीचे काहीच भान राहिले नव्हते. आणि इथेच ही गोष्ट संपते. तर अशी ही तेग्याची गोष्ट. बाह्यतः ही गोष्ट तेग्याची असली तरी आंतरिक दृष्टीने ती सुदगट्टीच्या बारीतल्या बेरडांच्या जमातीची गोष्ट आहे.
किंबहुना या जमातीसारखेच जीवन जगत असलेल्या सर्व दुर्दैवी जमातींची ही गोष्ट आहे. तर अशी ही बारीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसोबत. धन्यवाद.